भेटता नाही. गेल्या 3 तारखेला भाऊंची आमची आई वडिलांना भेटण्यासाठी भाऊ आले. भाऊ अर्धापर्यंतच बसले आणि बाबांची चर्चा केली. चर्चा केली म्हणजे तब्येतीची केली, ते कोणती राजकीय चर्चा करण्यासाठी आले नाही. चर्चा झाल्यानंतर भाऊ गेटवर आले. गणेशराव, विजय सिंग आणि सुभाष सिंग, तुम्हाला जर वेळ असेल तर संध्याकाळी आपण बसू. म्हटलं भाऊ, वेळ बसण्यासाठी सुभाष सिंगला वेळच नसतो. वेळ असणारे विजय सिंग आणि गणेश सिंग आहे. बसण्यासाठी हे दोघंच असतात. भाऊ आमचा देव माणूस आहे, म्हणजे सगळेच भाऊ देव आहेत, त्यात काही वाद नाही. आणि भाऊंनी सांगितलं की आपल्याला घरवापसी करायची आहे. विजय भाऊंनी या बुलढाण्याला प्रदेशाध्यक्षपद मिळवून दिलं. त्या दिवशीपासून मनात खरकत होती, जो माणूस बुलढाणा विधानसभा सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्र कसा सांभाळेल. आणि 35 वर्षापासून वडिलांच्या आशीर्वादाने या मोताळा तालुक्यात काँग्रेसचं रुट्ट वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा फळ खायचा कार्यक्रम आला तेव्हा लाताच बसल्या. त्यामुळं आमची भाऊ सगळी काँग्रेसची मंडळी यांनी माझा किंवा सर्व मंडळींचा हा म्हणजे त्यांचा विचार नव्हता की बाबा पक्ष सोडायचा. परंतु सगळ्या काँग्रेसच्या मंडळींनी सांगलं की आता आपण सर्व काँग्रेस सोडावं लागेल. कारण ज्याला काँग्रेसच्या 10 कार्यकर्त्याचे नाव या बुलढाणा मतदारसंघातल्या कोणत्याच गावातले माहीत नाही, तो जर महाराष्ट्राचा अध्यक्ष होत असेल तर त्या काँग्रेसची स्थिती कशी राहील. या सर्व मंडळींनी ठाणलं की आपल्याला आता काँग्रेसमध्ये थांबायचं नाही. भाऊ, लोक आजकाल आतापर्यंत आपण ऐकलंय, मी स्वतःला नेता समजत नाही, मी कार्यकर्ता समजतो. सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या जोरावर सगळे नेते मंडळी पक्ष बदलत असतात. परंतु मला स्वाभिमान आहे, आमच्या सर्व सहकारी मंडळींनी मला सांगितलं की आता काँग्रेस सोडल्याशिवाय पर्याय नाही. मग बरेच पर्याय होते. ज्या दिवशी भाऊशी बोलणं झालं त्या दिवशी जवळपास आमच्या 75% मंडळींनी सांगितलं होतं की संजू भाऊ सोबत जय महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे. बऱ्याच मंडळींनी 15-20% मंडळी आमची नाराज होती म्हणजे संजू भाऊ नाराज नव्हती. त्यांची जी गावातली स्थानिक अडचण होती ती त्यांची अडचण होती, ती त्यांनी अडचण मला सांगितली. त्या बाबतीत संजू भाऊंनी मला सांगितलं की गावातली अडचण जेव्हा केव्हा येईल आपण सामंजस्याने ते अडचण आपण दूर करू. भाऊंनी सांगितलं प्रवेशाच्या दिवशीच आपण एक मनोमिलन जुन्या आणि नवीन असे मंडळींना ठेवू. पण भाऊंना मी म्हटलं, भाऊ पहिले नवीन येऊ द्या आणि नंतर जुन्या आणि नवीनचा आपण मेळ लावू. भाऊ, तो नवीन आणि जुन्याचा मेळ आपल्याला असे 2 मेळावे घेतल्यानंतर करायचा. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला एकदम मोकळा ग्राउंड करून द्यायचा भाऊ आपल्याला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, भाऊंच्या प्रेरणेनं मोताळा तालुक्यातली अख्खी काँग्रेस. आता तुम्ही म्हणसान की गजानन महाराजच्या चरणी दारू घेऊन आला की काय? नाही, गजानन महाराजांच्या चरणी सांगतो. विजय भाऊ आहे, आमचे शरद भाऊ आहे, गणेश बस्सी सर आमची जुनी मंडळी आहे. मी सांगतो जवळपास भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 80-90% काँग्रेस शिवसेनेच्या मार्गावर आहे. सर्व मंडळी तयार आहे, फक्त योग्य वेळ यायची आहे. सर्व मंडळींनी होकार दिलेला आहे. परंतु जोर का झटका धीरे चलेगे, थोडं हळूहळू आपल्याला ते करायचं आहे. संजू भाऊंबद्दल, मला या लोकांबद्दल म्हणजे मला भाऊ तुमच्याबद्दल काही जास्त सांगायचं काम नाही पडलं. ते 15-20% मंडळी आमची नाराज होती. नाराज म्हणजे तुमच्यावर नव्हतीच ती. त्यांना फक्त सांगितलं की ज्या माणसानं 4 निवडणुका आणि जवळपास 25 वर्ष कोणतीही सत्ता नसताना 36,000 कार्यकर्ते शेवटपर्यंत ठेवले, अशा माणसासोबत आपण राहिलो पाहिजे. जो माणूस बंटी सरकार यांना तिकीट दिलं, 5 वर्षात 70% माणसं पडून गेले. सत्ता असताना जर तुम्ही कार्यकर्ते सांभाळू शकत नाही, जो माणूस सत्ता नसताना 25 वर्ष कार्यकर्ते सांभाळू शकतो, या दोघांमध्ये तुलना करा. या तुलनेचं सर्व मंडळींनी समजून घेतलं आणि माझा मार्ग हा सुकर झाला. काही जास्त बोलण्याचा काही भाग नाही. आम्ही रात्रंदिवस सगळे मंडळी, तुम्ही आपण सगळे संपर्कात राहणारे असल्यामुळं काही जास्त त्रास झाला नाही. भाऊ, गजानन महाराजांच्या समोर हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश असा होता, गजानन महाराजांच्या या मोताळा तालुक्यावर नव्हे बुलढाणा जिल्ह्यावर प्रेम असल्यामुळं इथे जी मंडळी येते ती सगळी प्रामाणिक मंडळी असते आणि गजानन महाराजांच्या
समोर झालेला जे असते ते सत्य असते. संजीव गायकवाड यांनी मागच्या 5 निवडणुका लढल्या, त्यांच्या मागच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आमचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, त्यांच्या विजयामध्ये सहभाग नव्हता. परंतु आज गजानन महाराजांच्या समोर सांगतो, यानंतर जे संजीवचे जेवढे विजय होतील त्यात आमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग 100% राहणार. आम्ही जे बोलतो ते करणारी आमची मंडळी आहे. आमच्या महिला तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा नीताताई संजीवच्या एकदम जवळच्या नातेवाईक आहेत. त्यांनी मला म्हणजे गेल्या 2 वर्षापासून मला सांगत होते की तुम्हाला मागणी कशी आहे, काय ती माऊली माझी मोठी बहिणी आहे, माझी आई आहे. मला प्रत्येक मार्गदर्शनात त्या माऊलीचा हात असतो. बऱ्याच दिवसापासून त्यांचा आग्रह होता आणि योग्य वेळ आली आणि आज आम्ही सर्व आपण सर्व मंडळी भाऊंच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत. एक चांगला माणूस, इमानदार माणूस, प्रामाणिक माणूस हे वाक्य जे आहे हे माझ्या वडिलांचे वाक्य, हे माझे वाक्य नाहीये. एक चांगला माणूस, एक प्रामाणिक माणूस, एक इमानदार माणूस आणि एक दमदार माणूस जर कोणी असेल तर तो संजीव गायकवाड आहे. अशा माणसासोबत आपण राहिलो पाहिजे असं त्यांचा बऱ्याच दिवसापासूनचा आग्रह होता आणि त्यांच्या आशीर्वादानं तुम्ही आम्ही सर्व मंडळी इथं कार्य करत असताना त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. मोताळा तालुक्यातली गेल्या निवडणुकीमध्ये आमची मंडळी तुमच्यावर बी प्रेम करते आणि तुमच्यातली 10-15% मंडळी माझ्यावर बी प्रेम करते. जेव्हा संजीवची निवडणूक येते तेव्हा ही मंडळी माझं काही ऐकत नाही आणि जेव्हा गणेश सिंगची निवडणूक येते संजीवला ते मंडळी त्यांच्या समोर काही जात नाही. हा असा कुठंतरी आपला मेलमिलाप होता, त्यामुळे आज आपलं हे मनोमिलन झालेलं आहे. आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे जी परिवाराला साथ दिली, निश्चितच तुमच्या ऋणात राहणं मला आवडेल. संजीवच्या नेतृत्वात मोताळा तालुक्यात अजून आपल्याचे 2 मेळावे आपल्याला घ्यायचे आहेत. हा मेळावा रोहितखेड कोराळा मतदारसंघ आणि धामगावडे या मतदारसंघ या 2 गावांवरून आयोजित केलेला आहे. परंतु काही प्रेमाची मंडळींचे आग्रह होता, त्यामध्ये उसर, वारुडे आणि मूर्ती आणि कोथडी या गावची सुद्धा मंडळी इथं आली. त्यांचं बहुत स्वागत करणारच आहे. परंतु यापेक्षा जास्त जोरात कार्यक्रम आपल्याला भविष्यात करायचे आहे आणि असा दमदार आमदार ज्याने आमच्या काँग्रेसच्या मंडळींचा भाऊ असं वाटायचं की संजीव म्हणजे काय पहिल्या ओव्हरमध्ये आउट होणारा माणूस आहे, पण जेव्हा त्यांची पहिली इनिंग पाहिली तर त्या आता आमच्या काँग्रेसच्या म्हणजे माजी काँग्रेसच्या यांना असं वाटत होतं की बाबा हे पहिल्याच ओव्हरमध्ये आउट होतील, परंतु आता ते स्वतःहून बोलताय की हा नॉट आउट येणारा बॅट्समन आहे, याला आउट करणं काही सोपं नाही. मागच्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी आटापिटा करून पाहिलं पण काही लोकांनी काही साथ दिली नाही. खरोखर संजीवचे जे बॅनर लागलेल्या पुतळ्यात सत्याचा विजय, तसंच सत्याचा विजय झाला आणि आपल्या मतदारसंघाला अपेक्षित असणारा एक दमदार आमदार आपल्याला मिळाला. याबद्दल त्यात आमचा कुठं सहभाग नाही, परंतु सर्व ज्या मंडळींनी त्यांना मतदानरूपी आशीर्वाद दिला त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, त्यामध्ये काही अडचण नाही. भाऊ आता मी काही जास्त बोलत नाही. आम्हाला तुमच्या आमच्या मंडळींना कसं आहे 15-20 भाषणं ऐकायची सवय झालेली आहे काँग्रेसच्या मंडळींना. 15 म्हणजे शेवटी 10-10, 15-15 लोक राहिले तरी आमचे लोक भाषण करत होते. अरे बाबा जवानांचा गौरव करणं. त्यामुळे आमच्या मंडळीने आम्हाला सूचना केल्या होती की भाऊ तुमच्या पाया पडतो, संजीव बोले सांगा की आता तुम्ही 2 तास बोला, संजीव तुम्ही 2 तास बोला, परंतु जास्त लोकांचे भाषण आपण ठेवणे ही माझी मागणी नाही. इथे बसलेल्या सर्व मंडळींनी मागणी केल्यामुळं मी सर्व मंडळींची मनापासून माफी मागतो आणि भाऊच्या काही बोलण्यापूर्वी मी सर्व महिला मंडळींना आमंत्रित करतो की त्यांनी संजीव गायकवाड यांचा सत्कार करावा. सौ जिजाबाई निवृत्ती वराडकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या समस्या आहेत. उज्ज्वलाताई राजपूत ह्या आदरणीय मुक्तार सिंह राजपूत यांचे सून आहे. सौ नीताताई आणि गायकवाड या पंचायत समिती सदस्य माजी सरपंच समाधानजी पाटील यांच्या सून आहे.
सौ शकुंतलाताई विजय पाटील चावंदा, सौ प्रतिभाताई धनराज महाजन, आमच्या महाजन परिवाराच्या स्नुषा आहेत, सौ राजश्री गजानन शेलेकर.